नमस्कार मंडळी. नुकत्याच 17 जुलै रोजी झालेल्या आषाढी एकादशीनिमित्त आपल्या विठ्ठल रखुमाईला समर्पित तसेच आपल्या वारकरी संप्रदायाला संबोधित अशी एक छोटीशी कविता लिहिली होती. ती आपणा सर्वांशी ऑडिओसोबत शेअर करीत आहे. शीर्षक आहे वारी आषाढीची. आषाढीच्या वारी गजबजले पंढरी. आषाढीच्या वारी गजबजले पंढरी. चंद्रभागे तीरी होई विठू गजर निरंतरी. आषाढीच्या वारी गजबजले पंढरी. चंद्रभागे तीरी होई विठू गजर निरंतरी. एकादशीच्या अवसरी गहिवरले वारकरी. भेटण्यातुर उभे पांडुरंग विटेवरी. जय हरी श्री हरीचा नाद घुमे चराचरी. पंढरीची वारी येशी घडो जन्मोजन्मांतरी. वसुमूर्तिमंत विठोबा ध्यानी मनी हृदयंतरी. आषाढीच्या वारी गजबजले पंढरी. चंद्रभागे तीरी होई गजर निरंतरी. ओढैसे तुमची चित्ती लागे भेटीची आसक्ती. अंतरंगातून उमटे विठू रखुमाईची भक्ती. संसारातून या देहासी मिळे समूळ विरक्ती. प्रभू कीर्तनाची शक्ती देई भक्ता मोक्ष प्राप्ती. ईश्वरी कृपेची तृप्ती लाभे जीवनासी मुक्ती. आषाढीच्या वारी गजबजले पंढरी. चंद्रभागे तीरी होई गजर निरंतरी. हरिनामाचाची ध्यास लीन व्हावयाची आस. होई वेळोवेळी आम्हा तुमच्या असण्याचा भास. तुम्हा विना जन्म वाटे जणू असे उपहास. अतुल्य अनमोल साहा असे तुमचा सहवास. आलो तुमच्या दर्शनास भेटण्या परब्रह्मास. आषाढीच्या वारी गजबजले पंढरी. चंद्रभागे तीरी होई विठू गजर निरंतरी. आषाढीच्या वारी गजबजले पंढरी. थँक्यू.